नेहमीचेच उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही देखील कंटाळलाय? या आषाढी एकादशीला काहीतरी चमचमीत पण हलकं फुलकं खायचं आहे. मग ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. आणि हो, तुम्ही कधी ओल्या पिवळ्या खारीकची चटपटी तशी चटणी कधी खाल्ली आहे का? हे आप्पे मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, आतून असे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत. या आषाढीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि त्याबरोबर मस्त चटपटीत अशी युनिक चटणी. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप एवढे भगर घेतले आहे. पाव कप साबुदाणा, 2 चमचे जाड शेंगदाण्याचा कूट, पाव कप दही घ्यायचं आहे, चिमूटभर खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि 1 कच्चा बटाटा इथे आपल्याला घ्यायचा आहे. सर्वात आधी भगर स्वच्छ धुवून अशी निथळत ठेवायची आहे. आता आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये पाववाटी साबुदाणा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हलकासा याला भाजून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. मस्त साबुदाणा आपला हलकासा भाजून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर कच्चा एक बटाटा घेऊन त्याची साल काढून तो छान असा बारीक किसून घ्यायचा आहे आपल्याला. बटाट्यामुळे आप्यांची टेस्ट अजूनच वाढते. किसून झालेला आहे बटाटा हा स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून काढायचा आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून साईडला ठेवून द्यायचं. आता आपल्याला एका मिक्सरमध्ये साबुदाणा थंड झाल्यानंतर तो यामध्ये आपल्याला इथे ग्राइंड करून घ्यायचा आहे. अगदी अशी बारीक रवाळ अशी याची पावडर आपल्याला करून घ्यायची. अगदी रवा असतो ना त्याप्रमाणे. ते भगर आपली निथळली आहे. या भगरीला आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत. मस्त भगर आपली इथे टाकून झालेली आहे. यामध्ये मी पाव कप एवढं दही घेतलेलं आहे. दही थोडंसं किंचित आंबट असावं. थोडं पाणी ॲड करायचं. बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, पेस्ट तयार झालेली आहे. मस्त असं डोस्याचं बॅटर जसं असतं त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी आहे. आता काय करायचं, एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला जी आपण साबुदाण्याची पावडर केली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. बघा, अगदी रव्यासारख्या पावडर ही तयार झालेली आहे. आता जे बॅटर होतं ते यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडं हे हळूहळू घट्ट होत जातं. साबुदाणा पाणी पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतं. मस्त असं घट्ट पेस्ट आपली तयार झालेली आहे. यामध्ये आपण अजून थोडं पाणी इथे घालणार आहोत. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत असताना जर काही गाठी झाल्या असतील त्या देखील मोडून घ्यायच्या किंवा मग मिक्सरलासुद्धा तुम्ही हे बॅटर लावू शकतात. मस्त अशी कन्सिस्टन्सी हवी. याला आपल्याला अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे. छान पीठ मुरेल. आता आपण मस्त चटणी तयार करून घेऊ आप्यांसोबत. इथे मी 7 ते 8 ओले खजूर घेतलेले आहेत. खजूर किंवा खारीक देखील म्हणतात याला. याचे मस्त देठं काढून घ्यायचे आणि मधल्या ज्या बिया असतात त्या देखील काढून घ्यायच्या. बारीक बारीक असे तुकडे इथे आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत. तुम्ही ही चटणी कधी ट्राय केली आहे का? अगदी खूप छान लागते आप्यांबरोबर. तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करून बघा. आता ही कट केलेली खारीक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे टाकून घेत आहे. यामध्ये मी अर्धा वाटी दाण्याचा कूट टाकलेला आहे. तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा टाकू शकतात. अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे. ओलं खोबरं देखील टाकलं तरी चालेल. इथे 1 मिरची मी टाकलेली आहे. नंतर 2 चमचेभर इथे छोटे जिरं टाकलेलं आहे. 1 चमचा दही टाकायचं आहे थोडासा आंबटपणा येण्याकरता. आणि थोडं इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. छान मिक्सरला वाटून घ्यायचं. वाटून झालेलं आहे. चटणी आपली रेडी झालेली आहे. बघू शकतात तुम्ही. ही थोडी मला घट्ट वाटत आहे. बघा, चमच्याने मी तुम्हाला दाखवते. यामध्ये अजून आपण आता थोडंसं पाणी ॲड करून घेऊ. अगदी तुम्हाला जशी पातळ वगैरे हवी तशी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकतात. आता अर्धा तासानंतर बॅटर आपलं छान मुरलेलं आहे. बघा, छान असं थोडं घट्ट झालेलं आहे. अगदी इडलीचं पीठ असतं ना त्याप्रमाणे. हे बघा, तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते या बॅटरची. आता जो बटाटा होता तो देखील छान असा त्याचं सगळं स्टार्च निघालेलं आहे. किसलेला बटाटा पाणी निथळून आपण यामध्ये आता ॲड करून घेऊ. मस्त या किसामुळे या आप्यांची टेस्ट खूप छान लागते. आता यामध्ये मी कट केलेली हिरवी मिरची इथे घालत आहे. दाण्याचा कूट घालायचा आहे. थोडा जाडसरच असावा, त्यामुळे आप्यांची टेस्ट खूप छान होते. चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त मिक्स करून घ्यायचं. आता हे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी एकजीव होईपर्यंत.
हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, गॅसवर एक आप्पे पात्र ठेवायचं आहे. त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल तुम्ही काहीही टाकू शकतात. आता यामध्ये या बॅटरमध्ये मी खाण्याचा सोडा इथे 1 चिमूटभर टाकून घेतलेला आहे. मस्त मिक्स करायचं आणि 1 चमचाभर हे बॅटर या आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं. सर्व आप्प्याची कॅव्हिटी इथे आपल्याला इथे फिल करून घ्यायची आहे. झाकण ठेवून द्यायचं. 3 मिनटानंतर बघा मस्त थोडे थोडे आप्पे झालेले आहेत. याची साईड आपल्याला चेंज करून घ्यायची. अगदी लगेच निघतात. आपण उपवासाला साबुदाण्याची खिचडी, फोडणीची भगर नेहमीच करतो, पण यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मग मला सांगा कशी वाटली ते. आप्प्यांची साईड इथे चेंज करून झालं आहे. परत 3 मिनटांकरता झाकण ठेवून देऊ. मस्त आपले गरमागरम आपले रेडी झालेले आहे. अगदी लगेच निघतात. हे बघा मस्त मऊसूत आपले आप्पे रेडी झालेले आहे. एक आप्पा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. हे बघा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि टेस्ट देखील खूप छान आहे. हे बघा आणि त्याबरोबर मस्त ओल्या पिवळ्या खजुराची चटणी. काय कॉम्बिनेशन आहे ना. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा मस्त अशी चटकदार चटणी. चला बाय.